नमस्कार मित्रांनो, तर आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा थोडक्यात शेवटचा इतिहास पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराज कुठे थांबले होते, त्यांच्यावर आक्रमण कसे झाले आणि छत्रपती संभाजी महाराजाला कसे पकडले, त्यानंतर संगमेश्वरून महाराजांना बहादूरगडावर आणले, बहादूरगडावर काय झालं, कसा छळ केला महाराजांचा, त्यानंतर तुळापूरला काय झालं, त्यानंतर वडबुद्रुकला काय झालं, आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। सन 1689 संभाजी महाराज विशाळगड आणि पन्हाळा या परिसरातून जात असताना तिथे संगमेश्वर येथे थांबले, सर देसाईच्या वाड्यावर। याची माहिती फक्त गणूजी शिर्के यांना होती की छत्रपती संभाजी महाराज सर देसाईच्या वाड्यावर थांबलेले आहे संगमेश्वरमध्ये। आणि मुघलचा सरदार मुकरब खान हा कोल्हापूरमध्ये होता आणि तो त्याचं बलाढ्य सैन्य घेऊन कोकणाच्या दिशेने जात होता। हे महाराजांना माहिती नव्हतं। गणूजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकरब खान याला माहिती दिली की संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये आहेत, सैन्य सुद्धा कमी आहे, तुम्ही जाऊन त्यांच्यावर हल्ला करा, असं मुकरब खानाला माहिती दिली। आणि मुकरब खानाने ताबडतोब त्याचं सैन्य वळून संगमेश्वरच्या दिशेनं वळवलं। मुकरब खानाला एकच हीच संधी भेटली की गणूजी शिर्के यांच्या सांगण्याप्रमाणे बलाढ्य मराठ्यांचं सैन्य कमी आहे, आपण जाऊन त्यांच्यावर आक्रमण करू शकतो। आणि हे छत्रपती संभाजी महाराजांना अजिबात माहिती नव्हतं की आपल्यावर आक्रमण होणार आहे, हल्ला होणार आहे। आणि गणूजी शिर्केने मुकरब खानाला संपूर्ण माहिती दिली होती, तुम्ही जर हल्ला केला तर संभाजी महाराज कोण्या मार्गे पळून जाऊ शकतात, तुम्ही त्यांना कुठे अडवू शकतात, तुम्ही कुठे जाळे टाकू शकतात, ही संपूर्ण माहिती गणूजी शिर्केने मुकरब खानाला दिली होती। जेव्हा मुकरब खानाचा संभाजी महाराजांवर अचानक हल्ला झाला सरदेसाईच्या वाड्यावर, तेव्हा खूप चकमक झाली। म्हणजे महाराज सावध नव्हते, कुणीच सावध नव्हतं, की त्यांना वाटलं बी नव्हतं की आपल्यावर हल्ला होईल। अचानक हल्ला झाल्यामुळे काही समजलं नाही कोणाला, आणि म्हणजे ते साहित्य वगैरे सगळं सोबत होतं पण सावध नव्हते त्या गोष्टीला की हल्ल्याच्या। आणि पूर्ण तो एरिया म्हणजे जंगल एरिया होता, डोंगर भाग असल्यामुळं मुकरब खानाला एकदम सोपं झालं, त्यांनी हल्ला केला। त्यात भरपूर शिपाई, मराठ्यांचे पूर्ण शिपाई तिथं मारले गेले। त्यात फक्त वाचले कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज। आता तिथून संभाजी महाराजांना सुटका करण्याचा फक्त एकच मार्ग होता, तो म्हणजे जलमार्गे, म्हणजे पाण्याच्या मार्गे। नावडी बंदराकडे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी त्यांचे घोडे वळवले, पण मुकरब खानाने अगोदरच नावडी बंदराकडे त्याचं सैन्य फिरवलेलं होतं, कारण ही पूर्ण माहिती गणूजी शिर्केने दिलेली होती की संभाजी महाराज कुठे जाऊ शकतात। त्यामुळं यांनी अगोदरच पूर्ण फिडिंग लावून ठेवलेली होती, पण यांनी मुकरब खानाने, गणूजी शिर्के यांनी सांगल्याप्रमाणे। आणि संभाजी महाराज तिथे जातात आणि तिथं अडकतात, कारण की संभाजी महाराजांना माहिती नव्हतं की त्यांचं मुकरब खानाचं सैन्य ते सुद्धा त्या ठिकाणी आहे। तिथं अडकतात आणि तिथं महाराज पकडल्या जातात। 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी महाराजांना पकडण्यात आलं। त्यानंतर त्यांना साकलदंडाने बांधण्यात आलं, महाराज आणि कवी कलशांना। 15 फेब्रुवारी 1689 रोजी पेडगावच्या बहादूरगडावरील औरंगजेबच्या छावणीत आणण्यात आलं। आता तो धर्मवीर गड म्हणून सुद्धा ओळखला जातो। आणि बहादूरगडावर महाराज व कवी कलश यांचा खेळ करायला चालू केला। महाराज आणि कवी कलशांना वेगवेगळ्या वेशभूषा घालायला लावल्या, त्यांचा अपमान केला। महाराज आणि कवी कलशांना वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालण्यात आले आणि पूर्ण छावणीमध्ये मिरवण्यात आले। खूप त्यांचा अपमान करण्यात आला आणि महाराजांना सांगितलं की तुम्ही तुमचा धर्मस्थलांतर करा, इस्लाम कबूल करा, असं महाराजांना सांगण्यात आलं। आणि औरंगजेबाला खूप वर्षापासून संभाजी महाराजांचा बदला घ्यायचा होता, त्यामुळे संभाजी महाराज औरंगजेबाला हा चान्स मिळाला आणि औरंगजेबाने संभाजी महाराज व कवी कलशांना छेड करायला सुरुवात केली। महाराजांचा खूप त्यांना छेड केला। महाराजांना गरम लोखंडाच्या सळ्यानं पळवण्यात आलं, महाराजांचे डोळे सुद्धा काढण्यात आले। खूप दुःख वाटतं असं ऐकून की महाराजांसोबत इतका मोठा छळ झालेला आहे। महाराजांच्या अंगाचे पूर्ण कातडे सोलून काढले होते, त्याच्यावर मीठ चुरगाळलेले, बोटाचे, हाताचे, पायाचे नख उपसून काढले, महाराजांची जीभ कापण्यात आली आणि वाघ नख्यांनी त्यांचे शरीर फाडण्यात आले। इतका भयानक महाराजांना त्रास दिला। छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना बहादूरगडावरून तुळापूर येथे आणण्यात आलं आणि तेथे भामा आणि इंद्रायणी संगमाजवळ छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश औरंगजेबाच्या आदेशानुसार महाराजांची हत्या करण्यात आली। तो दिवस होता 11 मार्च 1689। महाराजांना संगमेश्वर ते तुळापूर या दरम्यान सलग 40 दिवस त्यांचा छळ करण्यात आला। त्यानंतर वडबुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांचा अंत
संस्कार करण्यात आला. तर ही होती आपली वीर छत्रपती संभाजी महाराज यांची कहाणी. ही होती आपली छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास. तर मित्रांनो, व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपल्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ येतील राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.